नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आणखी एका शॉर्ट व्हिडिओमध्ये। आपले व्हिडिओ हे कुकिंग आणि रेसिपीज रिलेटेड असतात। तर आज आपण बनवणार आहोत डुबुक वड्याची किंवा बेसन वडीची भाजी। त्यासाठी आपण पहिल्यांदा खोबरं आणि कांदा छान भाजून घेणार आहोत। खोबरं आणि कांदा छान भाजलेला आहे। आता खोबरं आणि कांदा छान कट करून तो मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ऍड करायचा आहे। नंतर त्याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर ऍड करायची आणि ह्याचं छान एक वाटण बनवून घ्यायचं आहे, काळं वाटण। याला काळं वाटण म्हणतात आमच्या इकडे। तर ह्याचं छान आपल्याला काळं वाटण बनवून घ्यायचं आहे। आपलं काळं वाटण तयार झालेलं आहे। आता आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल ऍड करायचे। तेलामध्ये छान कांदा लसूण मसाला ऍड करायचा आणि कढीपत्ता ऍड करायचा। कांदा लसूण मसाला आणि कढीपत्ता छान परतून घ्यायचा आहे तेलावरती आणि आता बनवून घेतलेलं वाटण त्याच्यामध्ये ऍड करायचं। वाटण पण आपल्याला छान परतून घ्यायचंय। वाटण व्यवस्थित परतलं की त्याच्यामध्ये काही बेसिक मसाले ऍड करायचे आहेत। मी अर्धा चमचा हळद ऍड केलेले, 1 मोठा चमचा धनेपूड ऍड केलेली आहे, अर्धा चमचा जिरेपूड ऍड केलेले। हे सर्व मसाले या वाटणाबरोबर छान मिक्स करून घ्यायचे। चवीपुरतं मीठ ऍड करायचं आहे। मी आता ह्या स्टेजला मीठ ऍड केलेलं आहे, तुम्ही नंतर ऍड केलं तरी चालेल। आता हे सर्व मसाले छान एकत्र मिक्स करून घ्यायचे। नंतर त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट ऍड करायची। आलं लसणाची पेस्ट पण छान आपल्याला परतून घ्यायचे। आलं लसणाची पेस्ट व्यवस्थित परतलेली आहे। आता हे मसाले छान शिजत आहेत, कुक होत आहेत, तोपर्यंत आपण एक बेसनचं पीठ बनवून घेणार आहोत। त्यासाठी मी एका वाटीमध्ये 3 ते 4 चमचे बेसनचं पीठ घेतलेलं आहे। चवीपुरतं मीठ आणि थोडंसं लाल तिखट ऍड केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी ऍड करायचं आहे आपल्याला। आणि जसं आपण भजीसाठी पीठ बनवतो त्या पद्धतीने हे पीठ आपल्याला बनवून घ्यायचं आहे। आता हे पीठ आपलं तयार झालेलं आहे आणि आपला मसाला पण छान शिजलेला आहे। आता या शिजलेल्या मसाल्यामध्ये 3 ते 4 ग्लास आपल्याला गरम पाणी ऍड करायचं आहे। तुम्हाला जेवढी भाजी हवी त्या पद्धतीने तुम्ही कमी किंवा जास्त ते गरम पाणी ऍड करू शकता। त्या पाण्याला छान उकळी आली की जे आपण बेसनचं पीठ ऍड केलं होतं त्याचे छान ह्याच्यामध्ये भजी किंवा वडे सोडून घ्यायचे आणि हे वडे छान सोडून झाले की याला 10 ते 15 मिनिटं छान उकळी येऊ द्यायची। छान उकळी आली की याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर ऍड करायची आणि 10 मिनिटात ही भाजी तयार होते। ही भाजी भाकरी बरोबर, चपाती बरोबर, भाताबरोबर खूप छान लागते आणि ही खानदेशाची स्पेशल डिश आहे। तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा।